चला विद्यार्थी मित्रांनो, तर आपण नवीन प्रश्न बघूया. बघा तर या प्रश्नामध्ये 5/12चे टक्केवारीत रूपांतर करा. या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगलेलं आहे, तर 5/12चे टक्केवारीत रूपांतरित करा. टक्केवारी रूपांतरित करा. ओके. पहिला ऑप्शन 42% आहे, दुसरा ऑप्शन 40%, तिसरा ऑप्शन 41.67%, चौथा ऑप्शन 43%. तर आपण सोल्युशन बघूया. बघा, पहिलं काम करायचं, हा जो नंबर दिलेला आहे तो आहे तसा लिहायचा. 5/12 बरोबर आहे. 5/12 आपल्याला पर्सेंटेज पाहिजे, टक्के पाहिजेत, म्हणून ह्या नंबरला 100ने गुणायचं. कायम लक्षात ठेवा, तुम्हाला इथे या प्रश्नामध्ये जर दिलेला नंबर आहे त्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्या ठिकाणी 100नेच मल्टिप्लाय करायचं. हा नियम लक्षात ठेवा. 100ने मल्टिप्लाय करूया. बघा, 5/12 गुणिले 100 बरोबर 5 गुणिले 100 500 भागिले 12. पुढे 12ने ह्या नंबरला आपण आता भाग लावूया. ओके. 12 चौक 48, पहिला भाग गेला 4चा, 12 चौक 48. ठीक आहे. राहिले 2, 2 पुढचा 0 नंबर घेतला 20, 20ला 12ने भाग लावूया, म्हणजे 12 एके 12, राहिले 8, 8ला भाग जात नाही, पॉईंट घेऊया, म्हणजे 80. आता 80ला 12ने आपण डिवाइड करूया, 1272. 1272 परत किती राहिले बघा, आता 72 8च राहिले, म्हणजे इथे 41.6 चा ऑप्शन करेक्ट आहे. तुम्ही जरी परत 80ला डिवाइड केलं तरी काय 1272 6नच भाग जाणार आहे, त्यामुळे पुढे काय इथे भागाकार करत बसायची गरज नाही. आपला जो ऑप्शन आहे, इथे दिलेले जे ऑप्शन आहे त्या ऑप्शन मध्ये बघा 41.6 चा एक ऑप्शन दिलेला आहे, तो ऑप्शन आहे 3 नंबरचा. हा ऑप्शन करेक्ट आहे. हा ऑप्शन करेक्ट आहे. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, तुम्हाला जो काय नंबर दिला आहे ते समजा 5/12 आहे, तर त्या नंबरला 100ने गुणायचं आणि 100ने गुणाकार करून त्याचं डिवायडिंग करा, भागाकार करा. जे काय उत्तर येईल ते तुमचं फायनल उत्तर असणार आहे. तर या टाईपच्या आयडियाज पाहण्यासाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं जे नॉलेज आहे ते वाढवा. ओके, थँक्यू.